नमस्कार. जयशंकर दत्तगुरु. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र बाळे. 2026 मधलं पहिलं ग्रहण आपल्याला लाभत आहे 3 मार्च 2026 रोजी. होलिका या दिवशी होलिका दहन हे आपण 2 तारखेला करणारच आहोत. 3 मार्चला या ग्रहणासंदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आज मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. हे ग्रहण मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी आहे. ग्रहण दिसणारे प्रदेश आहे भारतासह पूर्ण आशिया, जपान, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकेचा काही प्रदेश या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाहीये. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशामध्ये सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाहीये, म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळायचे नाहीत. या ग्रहणाचा पुण्यकाल चंद्र उदयापासून ग्रहण मोक्ष काळापर्यंत आहे. याचे वेध सुरू होतात. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे आपल्याला पाळायचं आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026च्या सूर्य उदयापासून मोक्षापर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:48 पर्यंत आपल्याला ग्रहणाचे नियम पाळायचे आहे. आता ग्रहणाचे नियम म्हणजे काय किंवा ग्रहणाचे वेध म्हणजे काय, तर बाल, वृद्ध, आजारी, अशक्त, गर्भवती अशा महिलांनी सकाळी 11 वाजेपासून मोक्ष काळापर्यंत वेध पाळावे. भोजन जे काही करायचं आहे ते सकाळी 11 वाजेच्या आधीच करावं. वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्य उपासना करता येते. वेद काळामध्ये भोजन निषिद्ध आहे, म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये. मात्र वेद काळामध्ये इतर आवश्यक असणारं पाणी पिणं, मलमुत्सर्जन करणं म्हणजे वॉशरूमला जाणं, झोप घेणं हे कर्म अंशात्मक गरज पडली तरच करा. आजारी व्यक्ती असेल तर झोप घेऊ द्या, परंतु आरोग्य उत्तम असेल आणि झोपा काढत असाल तर ते चुकीचं. ग्रहण काळामध्ये म्हणजे आपल्या इथल्या सूर्यास्तानुसार मोक्ष काळापर्यंत म्हणजे 6:48 या कालावधीमध्ये पाणी पिणं, मलोत्सर्जन करणं या गोष्टी शक्यतो टाळल्या गेल्या पाहिजे. परंतु आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती यांना ते शक्य नसेल तर कृपया त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये बंधनामध्ये ठेवू नका. या ग्रहणामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे 6:48 झाल्यानंतर स्नान करायचं आहे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते काम करा. पर्वकाल म्हणजे जो काही ग्रहणाचा कालावधी सांगितला जातो त्या ग्रहण कालामध्ये देवाला स्पर्श न करता मानसिक जप, जपमाळ घेऊन केलेला जप, होम, हवन, नामस्मरण, तर्पण, पितरांसाठी तर्पण या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपण घेतलेल्या गुरुमंत्राचं पुनरुच्चारण या ग्रहण कालामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि ग्रहण काल संपल्यानंतर मोक्ष झाल्यानंतर स्नान करून पुन्हा एकदा गुरुमंत्राचं उच्चारण किंवा नामस्मरण करणं गरजेचं आहे. जर आपल्या घरामध्ये असौच असेल, सूतक असेल, वृद्धी असेल किंवा मासिक धर्म असेल तर फक्त आणि फक्त मानसिक जप करणं या ग्रहण कालामध्ये आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. ग्रहांचा राशीनुसार विचार केला तर मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना उत्तम फलप्राप्ती आहे. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फलप्राप्ती आहे. सिंह, कन्या, मकर या राशींना थोडं अनिष्ट फल आहे. ज्यांना अनिष्ट फळ आहे त्या लोकांनी ग्रहण पर्व कालामध्ये शिव उपासनेला अत्यंत प्राधान्य द्यावं. शिवरुद्राष्टक, शिवचालिसा, शिवस्तुती या गोष्टी पठण केल्या गेल्या पाहिजे. महादेवाचं नामस्मरण करा. या ग्रहणाचा जो काही पर्वकाल सुरू होतो, स्पर्श सुरू होतो दुपारी 3:20 आता मी मगाशी सांगितलं की तुम्हाला जे काही वेद पाळायचे ते सकाळी 11 वाजेपासून पाळावे. परंतु घरामध्ये जर आजारी, अशक्त आणि कमकुवत व्यक्ती असेल अशा व्यक्तीला दुपारी 1:30 वाजता भूक लागली तर तुम्ही खायला द्या. परंतु ग्रहणाचा जो स्पर्श काल आहे दुपारी 3:20 नंतर तरी किमान या ग्रहणाचे वेद पाळले गेले पाहिजे. ग्रहणाचा स्पर्श होतो 3:20, सिमोमिलन होतं म्हणजे मध्य साधला जातो हा 4:34, संमिलन होतं 4:34, मध्य साधला जातो 7:04. सॉरी, स्पर्श सुरू होतो दुपारी 3:20, संमिलन होतं 4:34, मध्य साधला जातो 5:04 आणि ग्रहण मोक्ष होतो हा 6:48.
हे कालावधीमध्ये आपल्याला एक लक्षात घ्या की 3:20 ते 6:48 हा कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं भोजन करायचं नाहीये, बाथरूमला जायचं नाहीये, झोपायचं नाहीये. या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे. ही एक अतिशय सुंदर अशी खगोलीय घटना आपल्याला प्राप्त होत आहे. आणि या खगोलीय घटनेमध्ये ज्यावेळेस चंद्रग्रहण असतं याला रक्तचंद्रमास असंही म्हटलं जातं. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रबळ कमकुवत आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र राहू, चंद्र केतू, चंद्र शनी हे कॉम्बिनेशन येतं, त्या प्रत्येकाने शिव उपासनेला अतिशय प्राधान्य द्यायचं आहे. ग्रहण पर्व कालामध्ये दान धर्माला विशेष प्राधान्य आहे. त्यामुळे अन्नदानाला महत्व द्या. ग्रहण संपल्यानंतर स्नान शुद्ध होऊन नवीन भोजन बनवा. बनवलेलं भोजन वाटू नका. नवीन भोजन बनवून ते दान करा. आणि त्यासोबतच आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुलसी पत्र ठेवा. दुधावर, पाण्यावर, अन्न पदार्थांवर शक्यतो ग्रहणातलं भोजन हे निषिद्ध सांगितलं जातं. त्यामुळे जितकं पाहिजे तेवढंच बनवा. संध्याकाळचा स्वयंपाक जास्तीचा करून ठेवू नका. अशा पद्धतीने ह्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. जास्तीत जास्त गुरु जपाला प्राधान्य द्या. जास्तीत जास्त नामस्मरणाला महत्व द्या. आणि विशेष म्हणजे चंद्रग्रहण आहे, मनाची स्थिरता ठेवा. चंद्रमा मनसो जातो. चंद्र हा मनाचा कारक आहे. तुमचं मन जितकं शांत ठेवाल, मौन ठेवाल, तितकं तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या पर्वकालामध्ये मौन ठेवा, शिव उपासना करा. तुम्हा सर्वांना या चंद्रग्रहणाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. नामस्मरण, जप, तप, ध्यान करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.